नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी शालेय बातमी। सहाय्यक राज्य कर आयुक्त उज्ज्वला टिंगरे यांच्या दातृत्वाने झरे शाळेतील चिमुकले गहिवरले। जिल्हा परिषद शाळेला दिली 15,000ची पुस्तके भेट। ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरल्या प्रेरणास्त्रोत। माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातेने आणि शाळेने आपल्याला घडवले तिची आठवण ठेवणे हेच खऱ्या यशाचे लक्षण आहे। आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या सुकन्या आणि सध्या मुंबई माझगाव येथे सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या उज्ज्वला टिंगरे यांनी हाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरे येथील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी स्पर्धा परीक्षेची दर्जेदार पुस्तके भेट देऊन आपल्या ज्ञान मंदिराप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून उज्ज्वला टिंगरे यांचा हा प्रवास सुरू झाला होता। त्यांचे वडील केवळ इयत्ता 7वी पर्यंत शिकलेले तर आई पूर्णतः अशिक्षित। शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असला तरी पावसाअभावी शेतात नेहमीच अन्नधान्याचा तुटवडा असायचा। अशा वेळी त्यांच्या वडिलांनी विहिरीवर कामाला जाऊन आणि आईने दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिक्षण दिले। हा कौटुंबिक संघर्षच आज उज्ज्वलाताईंच्या यशाचा पाया ठरला आहे। शालेय जीवनातील एक आठवण सांगताना समजते की इयत्ता 8वी मध्ये असताना फी भरण्यासाठी विलंब होत असे। त्यावेळी उज्ज्वलाताईंची हुशारी पाहून विद्यालयाची शिक्षकांनी त्यांची 3 वर्षाची फी माफ केली होती। शिक्षकांनी दाखवलेला तो विश्वास आणि आज मिळालेले यश यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना 15,000 रुपये किमतीचे स्पर्धा परीक्षा पुस्तक संच उपलब्ध करून दिले आहेत। केवळ शाळेतील विद्यार्थीच नव्हे तर झरे गावातील दोन्ही अंगणवाडीच्या लहान मुलांसाठीही त्यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी मजुरांची मुले केवळ पुस्तकाअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहू नयेत हा यामागील उद्देश होता। शाळेतील शिक्षकांनी गरजू विद्यार्थ्यांची अडचण उज्ज्वलाताईंच्या कानावर घालताच त्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने मदत पोहोचवली। उज्ज्वलाताईंच्या या यशात त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः त्यांच्या मोठ्या बहिणीचा वाटा आहे। स्वतः मेसचे डबे पोहोचवून त्यांनी स्वतः ताईंना शिक्षणासाठी पुरेसे पैसे पोहोचवले होते। कुटुंबातील सर्व सदस्यांनी केलेल्या या सामूहिक संघर्षामुळेच आज झरे गावची ही कन्या राज्याच्या महसूल विभागामध्ये वरिष्ठ पदावर विराजमान होऊ शकली। लवकरच त्यांची बदली बेलापूर येथील कार्यालयात होणार असल्याची माहिती समोर येत आहे। या पुस्तक दानामुळे झरे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकांनी आणि ग्रामस्थांनी उज्ज्वला टिंगरे यांच्या दातृत्वाचे तोंड भरून कौतुक केले आहे। समाजात अनेक प्रकारचे दान केले जाते, परंतु पुस्तक दान करून त्यांनी ज्ञानाची जी शिदोरी मुलांना दिली आहे ती त्यांच्या भविष्यासाठी दीपस्तंभ ठरेल। उज्ज्वला टिंगरे यांचा प्रवास आणि त्यांचा सेवाभाव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।